विविध भारती पुणे. मंजिरी गानू सादर करत आहे पुणे वृत्तांत. राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्य विभागातील रिक्त पदभरती आणि पदोन्नती प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज एका बैठकीत दिले. पुणे विभागासह विविध विभागातील आरोग्य अधिकारी यावेळी उपस्थित होते. बैठकीत विविध संवर्गातील रिक्त पदांचा आढावा घेण्यात आला. मनुष्यबळाची कमतरता तातडीनं दूर करून प्रलंबित प्रक्रिया जलद गतीनं पूर्ण करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. शेतकऱ्यांना पीक कर्ज मंजूर करताना सिबिल गुणांकनाची अट लागू नसल्याच्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सूचनांचं सर्व बँकांनी काटेकोर पालन करावं असे निर्देश राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी दिले आहेत. आज पुण्यात झालेल्या राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत ते बोलत होते. राष्ट्रीयकृत बँकांसह सर्व बँकांनी पीक कर्ज वाटप करताना शेतकऱ्यांना सिबिलची अट लावू नये असं तावरे यांनी स्पष्ट केलं. या बैठकीला राज्यस्तरीय बँकर्स समितीचे उपसरव्यवस्थापक दीपक पाटील, नाबार्ड, आरबीआय, पशुसंवर्धन आयुक्तालय तसंच विविध राष्ट्रीयकृत व्यापारी, लघु वित्तपुरवठा आणि सहकारी बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. राज्यातील गाई म्हशींच्या जातींमध्ये सुधारणा करून उच्च दर्जाची पैदास वाढवण्यासाठी लागू करण्यात आलेल्या महाराष्ट्र गोजातीय प्रजनन कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी दिले आहेत. कायद्याअंतर्गत अद्याप प्राधिकरणाकडे नोंदणी न केलेल्या खासगी कृत्रिम रेतन सेवा पुरवठादार आणि संस्थांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे दूध उत्पादनात वाढ, जनावरांच्या प्रजनन क्षमतेत सुधारणा आणि वैज्ञानिक प्रजनन पद्धतींचा प्रसार होण्यास मदत होईल. परिणामी दुग्ध व्यवसाय अधिक सक्षम होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास हातभार लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत 96% अर्जांचं वितरण पूर्ण झालं असून 93% अर्जांचं डिजिटायझेशन पूर्ण झालं आहे अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राजकीय पक्षांच्या साप्ताहिक बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीला विविध राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष, शहर प्रमुख, सचिव आणि प्रतिनिधी उपस्थित होते. अनुपस्थित, स्थलांतरित, मयत आणि दुबार मतदारांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असल्याचं कळसकर यांनी सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पदवीधर आणि शिक्षक मतदार याद्या तयार करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. यासाठी पात्र मतदारांची जास्तीत जास्त नोंदणी होण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावं असं आवाहनही कळसकर यांनी केलं. तिरंगा गौरव समितीच्या वतीनं उद्या मंगळवारी पुणे शहरात तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर दुपारी 2 वाजल्यापासून रॅली संपेपर्यंत संबंधित मार्गांवरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. फर्ग्युसन कॉलेज रस्ता आणि रॅलीच्या मार्गाला जोडणारे काही उपरस्ते वाहतुकीसाठी तात्पुरते बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे खंडोजी बाबा चौक ते गरवारे पूल चौक हा मार्ग बंद राहणार आहे. या परिसरातून जाणाऱ्या वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असं आवाहन वाहतूक पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजी भाकरे यांनी केलं आहे. मोशी कचरा डेपो दुर्घटनेत मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना अँटोनी लारा रिन्युएबल्स कंपनीनं 40 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचं मान्य केलं आहे. याशिवाय कुटुंबियांचा वैद्यकीय विमा, त्यांच्या मुलांच्या संपूर्ण शैक्षणिक खर्चाची जबाबदारी आणि प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याचंही कंपनीनं मान्य केलं आहे. सध्या महापालिका आणि कंपनीच्या वतीनं देण्यात आलेली प्रत्येकी 10 लाख रुपये अशी 20 लाख रुपयांची मदत मृतांच्या कुटुंबियांना मिळाली आहे. उर्वरित मदतही कंपनीच्या वतीनं येत्या काही दिवसात देण्यात येणार आहे अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. गेल्या महिन्यात झालेल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत 9 कर्मचारी मरण पावले होते.
पुणे आणि परिसरात आज हवामान अंशतः ढगाळ होतं. काही ठिकाणी दुपारपर्यंत पावसाच्या हलक्या सरी पडल्या. कमाल तापमान 29 अंश तर किमान तापमान 22.4 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. तर हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.